ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की प्रिया जशी नाटक करून इथे बाहेर आलेली आहे, तसंच नागराजसुद्धा इथे हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचलेला आहे. आता ते दोघे बोलत असतात तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, प्रिया नेमकं तुझा प्लॅन काय आहे तो तरी सांग. त्यावर प्रिया म्हणत असतं, माझ्या एका सोर्सकडनं मला सगळी डिटेल्स मिळतात. सायली आणि अर्जुन नेमकं काय करतात, कुठे जातात याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे असं इथे प्रिया म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही सायली असते ती अर्जुनला म्हणत असते, मधुभाऊंनी आधीच आश्रमाची नोंद ठेवली असती आणि ती पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचवली असती तर आपलं काम सोपं झालं असतं. त्यावर अर्जुन म्हणतो असतो, नको काळजी करू, आपण हे सगळं काही करतोय ना आता, असं यांच्या दोघांचं बोलणं सुरू असतं. इकडे दुसऱ्या बाजूला इकडे प्रिया आणि नागराजला श्वेताकडनं आश्रमात 2 मुली आलेल्या आहेत याची बातमी कळलेली असते. त्यावर प्रिया नागराजला म्हणत असते, ही तर आपल्यासाठी लॉटरी लागली. सायली तुझा त्या आश्रमात फार जीव आहे ना, आता ते आश्रमच तुझा जीव घेईल असं म्हणून ती हसायला लागते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट, नवीन प्रोमो पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.